डॉक्टर आंबेडकर बाबत गृहमंत्री अमित शहा यांच्या अवमान वक्तव्याचा उबाठा तर्फे जाहीर निषेध. गृहमंत्र्यांचे वक्तव्य भाजपा आरएसएस यांची बहुजन महापुरुषांच्या बाबतची विकृत मनोवृत्ती दर्शविते. आधुनिक भारताचे शिल्पकार, संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी चालू संसदेत केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा आज उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष नेर-तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे शिवसेना तर्फे करून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आशा मिसळे, संकेत ठाकरे, अशोक फुलझेले, दिलीप माहुरे, खुशाल मिसाळ यांनी भाषणे देऊन अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. जागतिक ज्ञानाचे प्रतीक, संविधान शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत भर संसदेत अमित शहा यांचे अवमानकारक वक्तव्य हे सर्व देशाकरिता लाजरीवानी घटना आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऐतिहासिक महापुरुष असून त्याची बौद्धिक संपदा ही जागतिक कीर्तीची आहे. जगातील विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात त्यांचे अनेक ग्रंथ समाविष्ट केले असून त्यांना जगात जागतिक ज्ञानाचे प्रतीक संबोधल्या जाते आणि अशा राष्ट्रीय महापुरुषांच्या बाबत देशाचे गृहमंत्री अवमानकारक वक्तव्य करतील ही कृती जातीय द्वेष पसरविणारी, राष्ट्रीय एकात्मता खंडित करणारी आणि देशात अशांतता निर्माण करणारी राष्ट्रविरोधी घटना आहे. यामुळे गृहमंत्री अमित शहा, भाजपा आरएसएस यांची बहुजन महापुरुषांच्या बाबतची विकृत मनोवृत्ती दर्शविते. या अपमानास्पद वक्तव्याबाबत अमित शहा यांनी संसदेत देशाची जनतेची माफी मागावी, अन्यथा याबाबत आणखी मोठे उग्र जनांदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष, युवासेना आणि महिला आघाडी नेर तालुक्याच्या वतीने देण्यात आला. यावेळी बंडूभाऊ देशमुख, गोपाल चव्हाण, विनोद रंगारी, अंकुश गावंडे, चेतन सोळके, प्रशांत गावंडे, चेतन काळे, अशोक फुलझले, सुभाष खरतकर, चंदू ठाकरे, वनिता ताई मिसले, चना ताई महुरे, अनिल बिजवे, विशाल सोनटक्के, शिवाजी शेंडगे, सुरेश बगामारे, यादवराव कौसे उपस्थित होते. प्रतिनिधी वसीम बेग, न्यूज 24, आपकी आवाज.